औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरातील बसवेश्वर नगर नई जिंदगी परिसरात झालेली मोठी घरफोडी अवघ्या 24 तासांच्या आत उघडकीस आणण्यात MIDC पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले. पोलिसांनी 2 सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 6,03,185 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. फिर्यादी गौरीशंकर नागनाथ कोळी वय 55 राहणार बसवेश्वर नगर नई जिंदगी सोलापूर हे नेहमीच्या राहत्या घरात रात्रीच्या वेळी उकाडा होत असल्याने बाजूलाच असलेल्या त्यांच्या दुसऱ्या घरामध्ये कुटुंबांसह झोपण्यास गेले होते. 6 जुलै रोजी रात्री 10:30 वाजता त्यांनी घर कुलूप लावून बंद केले होते. 7 जुलै 26 रोजी पहाटे 5:30 वाजता ते उठून बाहेर आले असता त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी घरफोडीची गंभीर घटना घडल्याने पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन, MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार आणि गुन्हे पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले होते. यात जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय 21 वर्षे राहणार रंगभवन रोड सोलापूर, प्रशांत नागेश खंदारे वय वर्ष 19 राहणार केशवनगर मौलाली चौक सोलापूर या दोघांना 24 तासाच्या आत पकडण्यात आले आहे. मागच्या 6 तारीख 7 तारीखचे जे रात्री जे आहे म्हणजे 7 तारीख पहाटे 3-3:30 वाजता दरम्यान नई जिंदगीत रहिवासी श्री गौरीशंकर कोळी वय 55 यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने लोखंडी कपाटातील ड्रायव्हर मध्ये ठेवलेले सुमार 28.95 ग्राम सोन्याचे दागिने, 365 ग्राम चांदीचे दागिने आणि 25,000 रोख रक्कम असा एकूण 5,03,000 अप्रॉक्सिमेटली या किमतीचे मुद्देमाल घरफोडीत लबाडीने चोरून नेलं. त्यावरून आम्ही गुन्हे दाखल करून 7 तारीख पुढील तपास सुरू केला. DCP झोन श्री यावलकर, ACP श्री पोमन, ठाणेदार श्री बिराजदार, PI श्रीमती संगीता पाटील आणि DBच्या प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांच्या पूर्ण चमूनी ताबडतोब तपास सुरू केला. तांत्रिक तपास म्हणजे CCTVच्या विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांकडून जे आमच्या ह्युमन इंटेलिजन्स सोर्सेस वापरून तपास आहे ते करून DBच्या प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांचे जे चमूच्या अमर शेरसिंगवाले आणि श्री नागेश सिंग चव्हाण यांना मिळाल्या गोपनीय माहितीनुसार 2 आरोपी जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय 21 राहणार B कॅम्प रंगभवन रोड सोलापूर सध्या जे आहेत भीमाशंकर नगर नई जिंदगीला, आणि दुसरी आरोपी प्रशांत नागेश खंदारे वय 19 राहणार केशवनगर झोपडपट्टी मौलाली चौक सोलापूर या 2 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून जे चोरीत गेलेल्या पूर्ण मुद्देमाल 28.95 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे 364 ग्रामाच्या दागिने आणि 25,000 रोख रक्कम आणि सोबत गुन्ह्यात वापरलेल्या जवळपास 1 लाख किमतीच्या मोटरसायकल एकंदरीत 6,03,000 अप्रॉक्सिमेट किमतीच्या मुद्देमाल जप्त करून अतिशय परिश्रमाने गुन्हे दाखल होऊन अगदी 24 तासात उघडकीस आणलेले आहेत. खूप कौतुकास्पद काम आहेत. या काम केल्याबद्दल मी DCP श्री यावलकर, ACP श्री पोमन, ठाणेदार PI श्री बिराजदार, PI श्रीमती पाटील, DB पथकाचे प्रमुख अल्फाज शेख, पोलीस अंमलदार एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन बांगे, मंगेश गायकवाड, आमसिद्ध निंबाळ, अयाज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवसिंगवाले, नागेश सिंग चव्हाण, कुमार बोल्ली, अजित माने, सकलेन मुकादम, अविनाश दिगोळे सर्वांना मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा. उर्फ शोएब युनुस शेख
त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी एक घरफोडीच्या केस आहे. सदर बाजार पोलीस स्टेशनला 2025ला दाखल आहे आणि पुन्हा सदर बाजार पोलीस स्टेशनलाही मुंबई पोलीस कायदा कलम 122 नुसार पुन्हा यावर्षी कारवाई केलेल्या आहे. जे आहे ते सांगितलं तेवढंच. मोडस यांच्या असा जे घर मालक जे आहेत त्यांच्या 2 घर आहे जवळजवळ. एक घर ते रात्री लॉक लावून दुसरी घरात त्यांच्या केलेलं आहे. चोरी करण्याची पद्धत कशी होती? कशाने काय हत्यार वगैरे वापरत होते? काय कटावणीतून फोडलेलं आहे आणि स्क्रूड्रायव्हर. जो आहे तो हमाल आहे किती वर्षापासून गोळा केला, किती हे केलं, तसं काय तपासणं? मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु एनसी वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं बाबा त्यांना कुठे सांगितलं मित्राने अल्सी म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते असं सांगितलं. मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला.